हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचं सकाळचं आशा करते की तसंच सगळ्या जेवढे आसुरी वृत्तीचे लोक आहेत ह्या धर्तीवरती, जेवढे आसुरी वृत्तीचे लोक आहेत, जे खूप अन्याय अत्याचार पाप करतात, खूप त्रास देतात, ह्या लोकांचा नाश व्हावा अशी माझी खूप सारी शुभेच्छा आहे. आणि दसरा म्हटलं की रावण दहन येतं, परंतु तो एकच रावण होता ज्याची नजर फक्त आणि फक्त एका स्त्रीवर पडली होती आणि त्याचं एका स्त्रीवरती प्रेम होतं. पण आजकालचे रावण इतके रावण येतं की त्या रावणाला 10 तोंड होती, परंतु त्याची इच्छा एकच होती आणि प्रेम एकच होतं आणि फोटो काढायचे म्हणून. परंतु मी बनवलेत रील्स वगैरे, परंतु कसं असते, कुणीतरी समोर काढायला असल्यानंतर वेगळंच राहतं आणि स्टँडला लावून काढणं वेगळंच राहतं. तसंही ते स्टँड माझं व्यवस्थित नाही आहे आणि फोटोसुद्धा काढायला कोणी नव्हतं. अक्षरशः सेल्फीमध्ये मी फोटो जसे जमतील तसे घेतलेले आहेत, तर मी नक्कीच अपलोड करेन, तुम्ही बघायला विसरू नका. आणि कसे वाटतात ते पण सांगा, कारण ते मी स्वतः काढलेले बरोबर. आणि सगळ्यात पहिलं तर तुम्हाला उद्या दसरा आहे, आज शेवटची माळ आहे, शेवटचा उपवास आहे आणि आज आहे जांभळा. तर हा जांभळा कलर आहे म्हणून मी आज साडी वेअर केलेली आहे जांभळ्या कलरची. तर कशी वाटते साडी ते पण सांगा. आणि साडी खूप छान आहे. आणि दसऱ्याच्या उद्या दसरा आहे, लीला व त्यांच्या फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर आता स्टार्ट करते पुढे. तर हे बघा, मी इथे काढून ठेवलेली आहे नथ जी घातली होती, दिसली. आणि हे आहे हार. खूप इरिटेट होत होतं, टोचत होता तो, खूप मला टोचतो. त्याला तारा आहेत आणि तो इतका फिट इथं टाईट असतो, त्यामुळे काय होतं, चोकर सारखा बसतो तो. तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे, याला तारांनी गुंपलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की हे बघा, इथे जी आहे ना ही तार आहे, ही खूप टोचती आहे. मला याला काय करता येईल का बघावं लागेल, कारण की प्रत्येक वेळेला खूप गळ्याला हे परेशान करते. आणि नथ तर काही प्रेसची असल्यामुळं बसतच नाही, सरकून येते आणि त्यामुळे लगेच काढली आणि व्हिडिओला स्टार्ट केले. तर एक तुमच्याशी बोलायचं आहे मला की एका आईने मुलाला मोबाईल यूज करण्यासाठी, आता तुम्हाला माहितीच असणार आहे तरी पण मला शेअर करायचे, कारण की म्हणजे मुलांच्या मनावरती किती त्याचा परिणाम होत आहे. किती मुलं जीव घेण्यासाठी, म्हणजे त्याला आईचा जीव घ्यावासा वाटला, इतकं मोबाईलचं त्यांना लत लागलेली, बरोबर की नाही. मोबाईलची इतकी लत लागलेली आहे मुलांना की ते आईचा जीव पण घ्यायला कमी करत नाही, बरोबर. तर मला अक्षरशः ते व्हिडिओ बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं आणि बऱ्याच दिवसापूर्वी झालंय, परंतु मला तुम्हाला शेअर करल म्हणता खरंच वेळच भेटत नाही. तर ते असं होतं की म्हणजे आईने मोबाईल खेळत होता म्हणून त्याला अभ्यास करायला बसवला, मोबाईल स्वतः जवळ घेतला आणि ती काहीतरी TV बघत निवडण्यासाठी काहीतरी घेऊन आली आणि मोबाईलवरती बोलत होती. तो मुलगा असा वेड्यासारखा करायचा आणि 1-2 वेळा त्यानं असं केलं आणि परत उठला तो आणि त्याच्या मनामध्ये राग भरला त्यानं की आई मोबाईलवरती बोलते आणि आपल्याला मोबाईल देत नाहीये म्हणून. गेला आणि मग काय, बॅट घेतली, पुढे गेला, माघारी आला आणि बॅट होती तिथे ठेवलेली, ती बॅट घेतली आणि आईच्या डोक्यात घातला. क्षणी ती लेडीज खाली पडली, गेली अक्षरशः. मग विचार करा की मुलांना किती लत लागलेली आहेत मोबाईलच्या, म्हणजे मोबाईलसाठी ते स्वतःच्या आईवडिलांचा सुद्धा जीव घेते. मी तुम्हाला कितीदा तरी सांगितलं नाही का की माझ्या घरामधली काय परिस्थिती आहे, माझ्या घरामधली सुद्धा परिस्थिती काय आहे मी स्वतः सांगते तुम्हाला की खूप वेगळं झालेलं आहे, वातावरण खूप वेगळं झालेलं आहे. मुलं खूप असे चिडचिड व्हायला लागले, मुलं खूप सारे मोबाईलचा क्रेज वाढायला लागलाय त्यांचा, नुसतं मोबाईल पाहिजे त्यांना यूज करायला, लहान असो मोठे असो सेम परिस्थिती आहे. मी असं म्हणते की बरं झालं यार, मी जास्त मोबाईलच्या लतमध्ये नाही आहे, खरोखर नाही आहे, तुम्हाला खरं सांगते. मला बस म्हणजे रील्स वगैरे व्हिडिओ बनवायला आवडतात म्हणून मी ॲक्टिव्ह असते, नाहीतर सहसा मी जास्त मोबाईल यूज करत नाही.
जेव्हा मी फ्री असते त्याच टायमिंगला मी मोबाईल यूज करते. काय यार. तर आता हे मी कसं केलं मी तुम्हाला सांगते. तर म्हणजे नाही का, मला एका पार्लरवालीनं बोलवलं होतं, प्रमोशन होतं बरं का तिचं, परंतु मी नाही हे करू शकले, कारण तिच्या टाईमवर जाणार हे करणार म्हटल्यानंतर मला थोडंसं हे झालं. एक आमच्या ग्रुपमधलीच आहे, तिला माहिती झालं माझं चॅनल आहे म्हणून, तर मग तिनं मला प्रमोशन करशील का आणि पूर्ण ड्रेस वगैरे घालून सगळं मेकअप वगैरे करू. परंतु मी आत्तापर्यंत तुम्हाला खोटं बोलत नाही, मेकअप कधीही केलेला नाही आहे. तरी पण मी ट्राय करणार होते बरं का, तरी पण मी करणार होते आणि हे करणार होते. परंतु काय झालं माहिती का, नाही जमलं मला, म्हणून मी तिला नाही म्हणून सांगितलं. पहिला चान्स हाताने घालवलाय, खूप मूर्खपणा वाटायला लागलाय मला, पण असं जाऊ दे, नंतर भेटेल आपल्याला, नंतर कुणी ना कुणी हे करून चान्स देईल, बरोबर आहे की नाही. कारण मी कधी मेकअप केलेला नाही आणि हे मी जे बनवले ना, याला लिप बॉम असतो ना आपलं, मी लिपस्टिकच्या आधी लिप बॉम लावते. तर ते लिप बॉम लावून घेतला मी आणि त्याच्यावरती खरोखर कलर वगैरे नाही आहे, हळदच यूज केली आहे आणि प्युअर कुंकूच यूज केलं आहे मी. तर त्याच्याने आधी लिप बॉम लावून घेतला, परत मध्ये गोल्ड राऊंड बनवून घेतला त्या लिप बॉमनीच आणि त्याच्या तिथे कुंकू लावलं आणि साईडने हळद लावली आणि ते गोल राऊंडमध्ये केलं होतं बरं का मी. परंतु असं असं करायची सवय आहे बघा, ते असं असं केले की ते वाकडं तिकडं होऊन त्याचा शेप बिघडला नाही, तर सेम राऊंड मी व्यवस्थित आला होता. म्हणजे मी राऊंड कसं व्यवस्थित आलं ते पण सांगते, सवय नसताना सुद्धा कुंकू लावायची. तो लिप बॉम आहे ना, तो राऊंडमध्येच असतो, तो असा घेतला ना, असाच फिरवत राहिले मी आणि तो गोल राऊंड झाला. तर हे आहे म्हणजे असं जे केलंय ना मी, मळवट भरलाय ना, तो मी लिप बॉमवरती भरलेला आहे. काही त्याला दुसरं लावायची गरज नाही, उगाच ॲलर्जी व्हायला. तर हे प्युअर घरची हळद आहे माझी वाटलेली, कारण मी घरीच वाटते. आणि कुंकू हे मी एकदम साधं कुंकू वापरते. बघा तुम्हाला दिसते का, मी हाताला लावले, ह्या बोटाने लावले तरी सुद्धा बघा कलर नाही आहे. तर मी जास्ती करून म्हणजे नाही का असे केमिकलवाले कमीच वापरते काही. आणि राहिला प्रश्न, आता मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे की बरं, मी म्हटलं होतं की नाही का, माझा त्या व्यक्तीला सोडून देण्याचा, त्या व्यक्तीला माफ करण्याचा रिझन काय. तर मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं की त्याचं रिझन काय. त्याचं रिझन एकमेव आहे की मी म्हणजे तुम्हाला सांगितले की त्यांचेच भाऊ बहीण इतके भांडतात आणि अक्षरशः जमिनीसाठी वाद करतात, बहिणीन भाऊ. आणि वाटून दे, मला हिस्सा पाहिजे माझ्या वडिलाचा. आता बहिणी लग्न होऊन गेलेले आहेत तरी पण त्या काय म्हणतात, मला वडिलाच्या ह्याच्यात हिस्सा पाहिजे, म्हणून बहिणी हिस्सा मागतात. प्रत्येक भांडण त्यांना म्हणजे नाही का, भांडण झालं, त्यांचे काय, त्यांना काही दिलं घेतलं नाही, त्यांना काही मनल ती केलं नाही, तर त्या लगेच हिस्सा मागतात. आणि हिस्सा द्यायचं ह्या लोकांना मान्य नाहीये. तर मग हे लोक भांडतात, इतकं मारामारी करतात, कुऱ्हाड घेऊन अंगावरती मारण्यासाठी येतात एकमेकाला. हे म्हणजे जीवावरती उठतात बरं का. हे लोक त्या शेतीसाठी जीवावरती उठतात, सख्खे बहीण भाऊ असताना. तर माझा मुलगा आहे आणि तो एकटा आहे. तुम्हाला सांगायचं, उद्या जर मी कोर्टात घातलं इस्टेटीसाठी तर ते माझ्या मुलाला परेशान करतील, ते माझ्या मुलाला त्रास देतील. आणि जरी उद्या तो हिस्सा भेटला तरी ते माझ्या मुलाला तिथं पाऊल बी ठेवू देणार नाहीत, कारण माझा मुलगा एकटा आहे, त्याला कुणाचा सपोर्ट नाही, ना त्याला मामाचा सपोर्ट आहे ना काही नाही. आणि मी आहे जिवंत तोपर्यंत ठीक आहे, मी 10 जणाला कापू शकते. कशा पद्धतीनं ती पण तुम्हाला सांगते, कायद्याच्या पद्धतीने. परंतु माझ्यानंतर माझ्या मुलाचं जीव धोक्यात मला घालायचा नाही आहे, म्हणून मी त्याच्यामार्फत जी आहे केस ती दाखल करत नाही. आणि राहिला मुद्दा की त्याचे, तुम्हाला खोटं नाही सांगत, त्यांची फॅमिली अशी आहे की म्हणजे बहिणीचे मुलं मोठे आहेत, खूप मोठे आहेत, त्यांचे लग्न झालेले आहेत, त्याच्या भावाच्या मुलांचे सुद्धा लग्न झालेले आहेत बरं का. त्यामुळे म्हणजेच तुम्ही समजून जा, आता त्याच्या भावाचे मुलं लग्न झाल्यात, त्याच्या बहिणीच्या मुलांचे लग्न झाल्यात, मग हे मोठे आहेत आणि हे सतत तिथं पडलेले असतात. कुठं?
बहिणीचे मुलं सुद्धा तिथंच पडून असतात, कुठेही जात नाहीत, ती आजोळातच पडून असतात. आणि मग कसं होतं, ते सगळे एकत्र येतात आणि माझा मुलगा एकटा पडून माझ्या मुलाच्या जीवाला धोका होईल म्हणून मी ती सगळं सोडून देत आहे. बाकी त्याचं कुठलंही रिझन नाही, मी कुठलंही घाबरत नाही. घाबरते फक्त माझ्या मुलाच्या जीवासाठी. का तर उद्या जरी त्याला काही भेटलं, कायद्याने त्याला भेटणारच आहे, आणि ती जर मी कोर्टात भेटलं तरी माझ्या मुलाला तिथं पाऊल बी ठेवू देणार नाहीत, विकू बी देणार नाहीत आणि त्याला सुखाने जगू बी देणार नाहीत. अशी ही लोक करणार आहेत. कारण ह्यांना सगळे हाव, हे जे दोघं आहेत ना, कोण, ह्यांच्या बहिणी आणि त्याचा भाऊ, ह्यांना हाव आहे की आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मग हे सगळ्यांचं जरी त्यांना दिलं ना तरी त्यांना कमी पडणार आहे. असे लोक आहेत, ते काही करणार आहे. आज आमचं सगळं झालंय ना, दिवस वगैरे झालाय, वेगळं झालं, त्यांना इतका आनंद झालेला आहे की सगळं आपलंच आहे, आपल्याच मुलांचं आहे असं त्यांनी मनात धरले. आणि ते बोलतात पण, आता काय अडचण नाही म्हणे, सगळं आपलंच आहे असं म्हणतात ते. परंतु तुम्हाला सांगू का, सगळं आपलं जरी असलं तर तो जर इमानदार असेल, त्याला जर वाटत असेल की हा माझी मुलं येतं, माझ्या मुलाच्या नावाने करून मी मरणार, तर तो मरण्याच्या पहिलंच हे करून ठेवल, मृत्यूपत्र बनवून ठेवल. त्याला जर वाटत असेल की त्याची मुलं येतात, त्यांना हक्क दिला पाहिजे, दुसऱ्याच्या कशात जाऊ नये असं वाटत असेल, तर त्यानं स्वतःहून मृत्यूपत्र बनवून ठेवावं. त्याच्यानंतर जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याच मड्याला लाव म्हणावं. पण तो मेल्याच्या नंतर ह्या लोकांच्या नादी लागणं किंवा हे करणं, त्याच्यापेक्षा त्यानं स्वतःच ते करून जावं, माझी अशी अपेक्षा आहे. परंतु शेवट त्याची घाण त्याच्यासोबत, कारण त्याच्या आतमध्ये किती घाण आहे, इमानदारी किती आहे, बैमानी किती आहे, तो माझ्याशीच किती इमानदारी राहिला आहे, तो आता मुलांशी इमानदारी राहणार आहे. माझा मुलगा तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, माझा मुलगा म्हणतो मी काहीच सोडणार नाही, परंतु फक्त आणि फक्त माझ्यामुळं तो गप्प बसतोय. आणि मी त्याला म्हणते की काहीच नाही घ्यायचं, तुझं सगळं मी केलंय ना, तर जेवढं माझं आहे तेवढ्यावरच तू जगायचं. तुला हातपाय दिलेत ना, कमवायचं आणि खायचं. त्या स्वतःहून त्या माणसाने जर केलं तर सोडायचं नाही. परंतु तरी सुद्धा माझ्या मुलाला सुखाने जगू देणार नाहीत, माझा मुलगा सेफ्टी राहणार नाही, माझ्या मुलाच्या जीवाला धोका होणार आहे. आणि ते नकोय म्हणून मी सगळं सोडलंय आणि मी गप्प बसते. त्याचं एकमेव रिझन आहे. आणि हीच सचिननी, ज्यांनी मला माझे रिलेटिव्ह आहेत त्यांनी सुचवलं होतं, त्यांना मी हे सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला माझ्या त्या गोष्टीला ॲग्री झाली की बरोबर आहे. आणि आजकाल असं घडते आणि घडते, तुला पण समजत असेल की असं घडतं जीवावरती. आता मी तुम्हाला मी मागे बहुतेक मला असं वाटतं एक 7-8 महिन्यापूर्वी तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. इथेच एका प्रॉपर्टीसाठीच तो किस्सा घडलेला आहे. एकुलते एक मुलगा होता आणि आत्याने, स्वतःच्या आत्याने भाऊ हिस्सा देत नाही आहे म्हणून तिनं, तिच्या नवऱ्याने आणि तिच्या मुलांनी, तिघांनी मिळून त्या मुलाला एकट्याला गाठून जाग्यावरती मारला, मर्डर केला. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुम्ही आठवत असेल तुम्हाला. तर विचार करा, आजूबाजूला जर आपल्या अशा गोष्टी घडत आहेत, माझ्या घरातली लोक किती क्रूर बुद्धीचे आहेत ही मला माहिती आहे. तर मी माझ्या एकुलते एक लेकराचा जीव कशाला धोक्यात घालू त्यांच्या ते एसटीसाठी, तुम्हीच. म्हणून मी सोडते, बाकी काहीच नाही. सचिन, तुला नक्कीच समजलं असणार आहे माझी भीती काय आहे. माझी भीती एकमेव आहे की माझा मुलगा सेफ राहिला पाहिजे, माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. कारण की एक आईला त्या मुलाला पोटात वाढवायला, त्याच्यानंतर त्याला जन्म द्यायला आणि त्याला लहानाचा मोठा करायला किती कष्ट घ्यावे लागले असतील हे चांगल्या पद्धतीनं तू समजू शकतो, कारण तू पण एक मुलगा आहे, बरोबर की नाही. आणि हे सगळे समजणार आहेत आणि सगळ्यांनाच माहिती असतं की आईचं कष्ट, आईला किती कष्ट असतं, आई वडिलांना लहानाचे मोठं मुलं करायला किती कष्ट असतं. सगळ्यापेक्षा जास्ती आईचा अधिकार असतो, सगळ्यापेक्षा जास्ती दिवस आईनं त्या मुलासोबत काढलेले असतात. आणि मुलं आईचे जीव की प्राण असतात. तूच सांग, माझ्या मुलांमध्ये माझा इतका जीव आहे ना की मी सांगू शकत नाही, शब्दामध्ये मी सांगू शकत नाही. मी जेवढं राग करते, बोलते, ही करते, परंतु माझा जीव त्याच्यापेक्षा डबल आहे माझ्या मुलांमध्ये. आणि तो जीव मला धोक्यात घालायचा नाहीये. ही लोक खरंच खूप नालायक आहेत. हे लोक जीवावर उठतात, ही लोक एकमेकाच्या रक्ताच्या नात्यांवरती जीवावर उठतात. तर माझी मुलं तर त्यांचे खूप लांबचे आहेत आणि खूप लालची लोक आहेत ते. त्यामुळे लालची लोकांचं, त्यांनी जर इच्छेनुसार त्यांनी दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर माझी तर खरोखर इच्छा आहे की माझा मुलगा जर जगला
तर त्या इस्टेटीचा उपयोग आहे. जर माझा मुलगा ती इस्टेट भेटली आणि माझ्या मुलाला काही कमी झालं आणि तो जगलाच नाही, त्या इस्टेटीला मला काय आग लावायची का तू सांग. आणि राहिला प्रश्न, आता मला तुम्हाला ही पण सांगायचं, उदाहरण द्यायचंय. टाटा म्हणजे रतन टाटा जे गेले 2 दिवसापूर्वी, तर तुम्ही सांगा त्यांना कुणी नाहीये. आज त्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे, त्यांच्या त्या प्रॉपर्टीला वारस कुणीही नाहीये, तरी पण त्या माणसानं कमवत राहिला. का कमवत राहिला? त्याला कष्ट करायची सवय होती आणि त्याला काहीतरी वाटलं असेल की आपण करत राहायचं, कुणी असो किंवा नसो. आज एवढी इस्टेट आहे, जाताना काय घेऊन गेला तुम्हीच सांगा. काय घेऊन गेला? काहीच नाही. जगात आलेला प्रत्येक माणूस असाच येणार आहे आणि असाच जाणार. तर माझी मुलं जी जगतील, त्यांचं कमवतील, खातील, जगतील. हां, बरोबर आहे, तुम्ही मला वेगळ्या उद्देशाने सांगताय की सारखं सोडून देऊन तो माजल्यासारखा झालेला आहे, तर ते गोष्टी त्याला सावरायला हव्यात, त्याला हे करायला हवं. बरोबर आहे, आणि मी खूप काही केले. मी जर दाखवले ना, एवढे माझ्याकडे अक्षरशः फाईल आहे, एवढी मोठी केसेस, अक्षरशः आठवणीत राहणार नाही तेवढ्या केसेस आहेत. परंतु तरी ती काही घात नाही, कारण ते गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत. का माहितीये का? त्यांना फक्त माज आहे, किती बी केसेस करू दे, आम्ही हार मानणार नाही, आम्ही आमची नीचपणा सोडणार नाही, असं त्यांचं मत आहे आणि ते असेच करत राहतात. आज मी माझा जीव वाचवून तिथून जे सुटले, ही मी जास्त मेहरबानगी मानते. नाहीतर ही लोकांनी माझं सुद्धा तुम्हाला सांगते इलेवट लावून टाकली असते. मी जर त्यांच्यासोबत राहिले असते ना, तर ह्यांचा प्लॅनच होता की हिला गोड बोलून परत आणायची आणि हिच्यासोबत काही ना काही घात घडवून आणायचं, आणि ती कधी पण होऊ शकते. परंतु मी त्या गोष्टीचा विचार करत नाही, कारण मी तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, मी माझ्या जीवाला वैतागलेली आहे, त्याच्यामुळं मला काही फरक पडत नाही. आणि मी पहिलेच सांगितलेलं आहे, मी याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवून टाकलेला आहे की माझे जीवाला बरं वाईट झाल्याच्या नंतर कोण त्याचे गुन्हेगार राहणार आहेत, त्याचे गुन्हेगार कोण राहणार आहेत, मी पहिलेच व्हिडिओ बनवून टाकलेले आहे. त्याच्यामुळं तेवढ्यातनं जो असेल ते सरकारची जिम्मेदारी राहिली, बरोबर की नाही? पोलीस डिपार्टमेंट, कोर्ट ह्यांची जिम्मेदारी राहिली, ती कोण आहे ते शोधून काढायचा. एवढ्या म्हणजे माझ्या एवढ्या दुश्मनांमधून कोण आहे ते शोधून काढायचा आणि त्याचा ही करायचं, बरोबर की नाही? तर माझे कोण दुश्मन आहेत मी तर मागेच सांगितलेलं आहे. तर मी एवढा विचार करत नाही, मी फक्त माझ्या मुलाचा विचार करते, फक्त मुलाचा, म्हणून मी सोडते, बाकी काहीच नाही. आणि माझा मुलं जे आहे जसं आहे तसं जगायला स्वीकार केलेलं आहे. त्यांनी ते स्वीकार केलेलं आहे, कसं बी असेल तसं त्यांनी जगायचं. आणि मी तेवढंच विचार ठेवलेली आहे. म्हणून मी म्हणते की मला आता बाकी जास्ती काही नाही आहे, पण मला माझ्या मुलासाठी स्वतःचं घर, झोपडी का असं ना, मला माझ्या मुलाची स्वतःचं घर करून द्यायचं आणि त्यासाठी मला धावपळ करायची, बाकी काहीच नाही. नाहीतर आज बी मी फक्त एकच काम केलं आणि तेवढ्यावरती जर बसून खाल्लं तर माझं घर होणार कसं? म्हणून मी मेहनत करण्याचा प्रयत्न करते, म्हणून मी एवढी धावपळ करते. आणि का तर मी जर उद्या ह्या जगातनं गेले तर माझं मुलगा उघड्यावर पडून, मुलीचं तिचं लग्न केलं, तिनं तिचा आधार शोधलाय, माझा मुलगा एकटाच आहे. असं पण नाहीये की मी मेल्यानंतर माझे नातेवाईक आहेत, माझे आई वडील आहेत, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, आणि मी मेले तर माझ्या एका मुलाला कुणीही सांभाळून घेईल, कुणी सांभाळत नसतं, असते तरी कुणी सांभाळलं नसतं. आणि आहेतच की, पण सांभाळतो का? स्वतःच्या बहिणीला बघत नाही, की बाच्याला कधी बघायचा, बरोबर की नाही? माझे आई वडील असते तर मी 100% सांगते, माझ्या आई वडिलांनी माझ्या मुलांना मी मेल्यानंतर माझ्या आई वडिलांनी बघितलं असतं. परंतु माझे आई वडीलच नाही आहेत, तर माझ्यानंतर कोण बघणार आहे? म्हणून मला तेवढंच माझ्या एका मुलासाठी मला थोडं तरी काहीतरी करून ठेवायचं, बाकी काहीच नाही. आणि मेल्यानंतर कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही, किती जरी असलं तरी. त्यामुळं सोडून देण्याचं रिझन एकच आहे. आणि किती जरी केस केले ना तर त्यांना फरक पडत नाही, एवढं मात्र खरं आहे. आणि आता त्या केस संदर्भातचा व्हिडिओ येणार आहे 4 दिवसानंतर, तर नक्कीच बघायला विसरू नका. जी खोटी केस टाकली होती आणि काय आहे, कशामुळं टाकली होती, त्याचं रिझन काय आहे ते पण सांगते. आणि तर चला,
हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी. तर परत ते शुभेच्छा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला. जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय बाय.